नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट दयान या यूट्यूब चॅनलवर. आपण म्हाडासाठी एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग ह्या सब्जेक्टचं रिव्हिजन आपण चालू केलेलं होतं. तर काल आपण प्रोजेक्ट म्हणजे काय, टाईप्स ऑफ एस्टिमेट, रफ एस्टिमेट म्हणजे काय, ही मेन चार्जेस काय काय असतो, जे की मोस्ट इम्पॉर्टंट टेबल आहे. आपण प्लिंथ एरिया आणि क्युबिकल रेडियावर एक प्रॉब्लेम बघितला होता. त्याच्यानंतर डिटेल एस्टिमेट म्हणजे काय, त्याच्यामधल्या 4 to 5 टाईप्सचे एस्टिमेट कसे असतात ते बघितलं होतं. कंटिंजन्सीज म्हणजे काय, टाईप्स ऑफ एरिया बघितला होता. त्यानंतर प्लिंथ एरियामध्ये काय इन्क्लूड केलं जातं आणि काय काय एक्सक्लूड केलं जातं ही सुद्धा आपण बघितलं होतं. तर आज आपण मेजरमेंट युनिट्स बघणार आहे. त्यानंतर आयटम स्पेसिफिकेशन्स बघणार आहे. आयटम स्पेसिफिकेशन म्हणजे आपल्याला DSR येतो, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट्स, जे आता स्टेटसाठी पहिल्या डिस्ट्रिक्ट वाईज रिलीज होतात. आपण आता ती कंबाईन करून स्टेटसाठीच रिलीज होतो, SSR म्हणून, स्टेट शेड्यूल रेट्स म्हणून. तर त्याच्या काही जी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि आपण तसंच मेसनरी वर्क्सचे, ब्रिक मेसनरीचे, सिमेंट ब्रिक किती लागतात किंवा आपण टोटल रेट अनालिसिस सुद्धा करणार आहे. तर चला मग चालू करूया. मेजरमेंट युनिट्स पहिला आहे आपला अर्थवर्क. अर्थवर्क म्हणजे काय, आपण जेव्हा फाउंडेशनसाठी एक्सकवेशन करतो, त्याच्यानंतर फिलिंग फाउंडेशन ट्रेंचेस, आपण समजा आता कॉलमसाठी एक 1x1 मीटरचा खड्डा खांदला, पण त्यामध्ये आपण कॉलम 0.2 into 0.3 मीटरचा असतो किंवा छोटा असतो, बाकीचा एरिया आपल्याला परत रिफिल करावं लागतं, त्याला आपण फिलिंग इन फाउंडेशन ट्रेंचेस म्हणतो. आणि आपण ग्राउंड लेवलवर प्लिंथ बांधला, आपण समजा प्लिंथला सुद्धा आपल्याला फिलबॅक करावं लागतं. ही सगळं आपण मीटर क्यूबमध्ये मोजलं जातं. दुसरं आहे कॉन्क्रीट. कॉन्क्रिटिंगमध्ये काय काय येतं, लाईम कॉन्क्रिटिंग इन फिलिंग फाउंडेशन्स. फाउंडेशन्समध्ये सुद्धा लाईम कॉन्क्रिटिंग करतात खाली बेस प्रोव्हाइड करायला. त्याच्यामध्ये नंतर रूफ टेरेसिंग, सिमेंट कॉन्क्रिटिंग इन लिंटल्स, RCC इन स्लॅब्स, सिमेंट कॉन्क्रीट और RCC छज्जा, सनशेड्स, ही सगळं आपण मीटर क्यूबमध्ये मेजर करतो. रूफ टेरेसिंग जी आहे आपण मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो. DPC, डॅम प्रूफ कोर्स, ह्याच्यामध्ये आपल्याला थिकनेस मेजर करावा लागतो आणि बाकी थिकनेस मेन्शन करावा लागतो आणि ही मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातो. ह्याच्यामध्ये आपल्याला अर्थवर्क इम्पॉर्टंट आहे, सिमेंट कॉन्क्रीट इन लिंटल्स इम्पॉर्टंट आहे, सिमेंट कॉन्क्रीट अँड RCC छज्जा, सनशेड ही इम्पॉर्टंट आहे. जी काही इम्पॉर्टंट आहे ती इथं स्टारनं मार्क केलेलंच आहे. नंतर ब्रिकवर्क म्हणजे काय, इन फाउंडेशन्समध्ये आपण ब्रिकवर्क करतो. समजा आपले UCR आहे, तिथं आपल्याला ब्रिकवर्क करावं लागतं. प्लिंथमध्ये आपल्याला काही फार ब्रिकवर्क करावं लागतं, जिथे गॅप असतो तिथं. सुपरस्ट्रक्चरमध्ये वॉल्स, पार्टिशन्स, वॉल्स, ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रिकवर्क करावं लागतं. आर्चेसमध्ये सुद्धा आपल्याला ब्रिकवर्क करावा लागतो. आणि रेनफोर्स्ड ब्रिकवर्क, ही सगळं आपण मीटर क्यूबमध्ये मोजलं जातं. कॉर्निस, कॅपिंग, ही सगळं मीटरमध्ये मोजलं जातं, म्हणजे रनिंग मीटरमध्ये मोजला जातो. कॉर्निस, कॅपिंग, आपण कॉर्निस म्हणजे काय गेल्या लेक्चरमध्ये बघितलेलाच आहे. नंतर आहे स्टोन वर्क मीटर क्यूबमध्ये मोजला जातो. स्टोन स्लॅब इन रूफ ही मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. स्टोन वर्क इन लाइनिंग अँड फेसिंग ही मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. आपल्याला वॉल्स अँड आर्चेस ही मीटर क्यूबमध्ये मोजला जातो, पण स्लॅबमध्ये आणि लाइनिंगमध्ये ही सगळं मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. स्टोन वर्कमध्ये वुडवर्क इन बीम्स, रूफ स्ट्रस, कॉलम्स ही मीटर क्यूबमध्ये मोजला जातो. डोर्स अँड विंडोजमध्ये मीटर क्यूबला मोजला जातो. शटर्स अँड डोर्स ऑफ विंडोज ही मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. डोर अँड विंडोचा फ्रेम ही मीटर क्यूबमध्ये मोजला जातो. शटर त्यांचं मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं. ही मेन लक्षात ठेवा. इथं आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये फिरवून पॉईंट विचारू शकतात. त्याच्यानंतर डोर्स अँड विंडोज फिटिंग्स ही नंबरवर, जी याला आपल्याला कनेक्शन करायला बोल्ट लागतो, हिंजेस लागतात, ती सगळं नंबरमध्ये मोजलं जातो. वुडवर्कमध्ये बालीज म्हणून एक असतं, ती मीटरमध्ये मोजलं जातं किंवा रनिंग मीटरमध्ये मोजलं जातं. स्टील वर्क ही क्विंटलमध्ये मोजलं जातं. स्टील रेन्फोर्सिंग आणि स्टील वर्क ही क्विंटलमध्ये मोजलं जातं. आयरन ग्रिल्स ही स्क्वेअर मीटरमध्ये मोजलं जातं. वायर फेन्सिंग अँड आयरन रेलिंग, वायर फेन्सिंग आपण जर समजा कंपाऊंडिंगला ती वायर फेन्सिंग करत असलं किंवा आयरन रेलिंग असलं तर ती आपण रनिंग मीटरमध्ये मोजतो. रोलिंग शटर ही स्टीलचं दुकानाची जी शटर असतात
ही स्टील वर्कमध्ये येतो, ती आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं. आयरन डोअर्स अँड विंडोज, जर टेरेसवर आपण आयरनचा डोअर लावत असलो किंवा मेन गेट स्टीलचा असला, ही सगळं आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. मेन गेट ही क्विंटलमध्ये पण भेटू शकतं, ते डिपेंड करतं. प्लॅस्टरिंग ही मीटर स्क्वेअरमध्येच मोजला जातो. थिकनेस स्पेसिफाईड केलेला पाहिजे. समजा 6 mm प्लॅस्टरिंग असतं. आपण प्लॅस्टरिंगवर एक प्रॉब्लेम बघूया पुढे. व्हाईट वॉशिंग, पॉइंटिंग, डिस्टेम्परिंग ही सगळं मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातो. पेंटिंग फर्निचर सच ॲज चेअर, पेंटिंग करायचं हे सगळं नंबर्सवर असतं. पेंटिंग ऑफ डोर्स अँड विंडोज ही मीटर स्क्वेअरवर असतं. पेंटिंग्स ऑफ लेटर्स ऑफ फिगर्स ही नंबरवर असतं. समजा आता बिल्डिंगच्या बाहेर आपल्याला काहीतरी नाव लिहून घ्यायचं आहे किंवा ती पेंटिंग करून घ्यायचं आहे, ती सगळं आपल्याला पर लेटर काउंट केलं जातो. फ्लोरिंग वर्क मीटर स्क्वेअरमध्ये असतो. रूफिंग वर्क, कोरुगेटेड आयरन शीट, कोरुगेटेड AC शीट किंवा सिमेंट शीट ही सगळं मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातो. मिसलेनियस वर्क्स, ऑर्नामेंटल कॉर्निस, मग आपण बघितलेलं कॉर्निस ही सगळं रनिंग मीटरमध्ये मोजलं जातो. सरफेस ड्रेनेज सुद्धा रनिंग मीटरमध्ये मोजलं जातो. फिक्सिंग्स ऑफ डोर्स अँड विंडोज ही आपण मागे बघितलं की नंबरमध्ये मोजलं जातो. ग्लेझिंग ग्लास पॅनल्स, जी मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जी ग्लास लावतात बाहेर, ती सगळी मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. फिक्सिंग अँड क्लिनिंग ऑफ ग्लास प्लेन्स ही नंबरमध्ये असतं. बिटुमिनस रोड सरफेसिंग मीटर स्क्वेअरमध्ये असतो. ग्राउटिंग पर मीटर रनिंग मीटर असतो. वॉटर क्लोजेट, वॉश बेसिन्स, मॅनहोल सगळं नंबरवर असतो. इलेक्ट्रिक वायरिंग अँड इलेक्ट्रिफिकेशन पर पॉईंट असतं. जर समजा तुम्हाला एका रूममध्ये एक पॉईंट पाहिजे, म्हणजे एक चार्जिंगचा पॉईंट पाहिजे, तर तिथं तुम्हाला एक फॅन, 2 लाईट आणि एक स्विचचा पॉईंट दिला जातो आणि ती पर पॉईंट मोजला जातं इलेक्ट्रिफिकेशनचा. फॉर्मवर्क ही मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. सिमेंट कॉन्क्रीट ऑफ RCC छज्जा ही आपण वर एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून मार्क केलं होतं, ती मीटर क्यूबमध्ये मोजला जातो. स्टोन स्लॅब आणि स्टोन सनशेन ही मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो. आता मटेरियल्स कशामध्ये भेटतात आपल्याला? ब्रिक्स ही नंबर्समध्ये भेटतात. तुम्ही जर ऑर्डर करायचं असलं तर तुम्ही नंबर्समध्ये ऑर्डर करावा लागतो किंवा त्याला आपण ब्रासमध्ये सुद्धा मागवतो, पण स्टँडर्ड ती आपण नंबरमध्ये मागवायचा असतो. सँड अँड ॲग्रिगेट ही सुद्धा मीटर क्यूबमध्ये मागवावा लागतो. सिमेंट बॅग ऑफ 50 kg, सँड अँड ॲग्रिगेट सुद्धा जनरली ब्रासमध्येच मागवतात. लाईम आणि स्टील ही क्विंटलमध्ये मागवला जातो. बिटुमिन आणि कोल ही टनमध्ये मागवला जातो, म्हणजे मोठ्या मोठ्या कामासाठी. AC शीट, GI शीट ही मीटर स्क्वेअरमध्ये मागवलं जातं. पेंट्स अँड वॉर्निशेस ही लिटरमध्ये असतो. एक्सप्लोजिव्स फॉर ब्लास्टिंग, जर समजा तुम्हाला मायनिंग करायचं असेल, टनल वर्क असेल, तर तिथं जी एक्सप्लोजिव्स लागतात ती KGमध्ये मागवल्या जातात. झाडांना तुम्हाला साईट क्लिअरन्ससाठी जर ट्रीज कट करायचे असतील तर ती नंबरमध्ये मोजलं जातो. ड्रिप कोर्स ही रनिंग मीटरमध्ये असतो. लीन कॉन्क्रीट रूफ मीटर स्क्वेअरमध्ये असतो. AC शीट रूफिंग मीटर स्क्वेअर असतं. पाईप रनिंग मीटर असतो. स्टील वुडन ट्रस आपण इथं बघितलं होतं, ट्रससाठी मीटर क्यूबमध्ये असतो. आता आपण आयटम स्पेसिफिकेशन्स बघूया. पहिला आहे अर्थवर्क आपण मीटर क्यूबमध्ये मोजतो आणि ही मोड ऑफ पेमेंट इज पर मीटर क्यूब असतं. हे 100 इथं एक्झाम्पल लिहिलेलं आहे. विच इन्क्लूड्स लीड अप टू 30 meters अँड लिफ्ट अप टू 1.5 meter, किंवा ही जी रेट आहे ही DSR मध्ये दिलेला असतो, त्याच्यामध्ये दिलेला असतं. लिफ्ट आणि लीड. लिफ्ट म्हणजे काय? इट इज अ ॲव्हरेज वर्टिकल डिस्टन्स बिटवीन बारो पिट अँड प्लेस ऑफ स्प्रेडिंग. वर्टिकल डिस्टन्स आणि तीच हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे लीड झाला. लिफ्ट म्हणजे वर्टिकल डिस्टन्स, लीड म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि ही जी काय रेट असेल ही तुम्हाला DSR किंवा SSR मध्ये भेटून जातो. त्याच्यानंतर आहे सरफेस एक्सकव्हेशन. सरफेस एक्सकव्हेशन मीटर स्क्वेअरमध्ये केलं जातं. इफ द विड्थ ऑफ एक्सकव्हेशन इज 1.5 meter अँड लेंथ ऑफ एक्सकव्हेशन इज अप टू 10 meter स्क्वेअर अँड डेप्थ ऑफ एक्सकव्हेशन अप टू 30 centimeter स्क्वेअर. म्हणजे सरफेस एक्सकव्हेशन म्हणजे आपल्याला फक्त 0.3 meter जर आपल्याला डीप एक्सकव्हेशन करायचं असलं तर आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये मोजावं लागतो. नंतर आहे DPC, डॅम प्रूफ कोर्स. इट प्रिव्हेंट्स मॉइश्चर फ्रॉम रेझिंग अप द वॉल. DPC प्रोव्हाइड करण्याचं मेन कारण आहे की आपण मॉइश्चर कंट्रोल करण्यासाठी, जी वॉलमध्ये कॅपिलरी ॲक्शन थ्रू राईज होतं, ती प्रिव्हेंट करण्यासाठी DPC प्रोव्हाइड केलं जातं. हॉरिझॉन्टल DPC इज जनरली 2 to 4 centimeter thick and is made of cement concrete grade 1M15 1:2:4. It is generally placed 10 to 20 centimeter above ground level. Ground level is above 20 to
10 to 20 सेंटीमीटर अबो असतं. ॲव्हरेज थिकनेस 25 mm असतो. युनिट ऑफ मेजरमेंट मीटर स्क्वेअर असतो. नंतर आहे मेसनरी वर्क. समजा आता आपण ब्रिक मेसनरी घेतलं तर ब्रिक मेसनरीमध्ये दोन मेन पार्ट आहेत. पहिला आहे ब्रिक आणि दुसरा आहे मोर्टार. मोर्टारमध्ये पण दोन मेन इन्ग्रेडियंट्स आहे. एक आहे सिमेंट आणि दुसरा आहे सँड. तरी जनरली 1:3 किंवा 1:4 घेतलं जातं. मेसनरी वर्क, पार्टिशन वॉल, हनीकॉम्ब ब्रिक वर्क, हाफ ब्रिक थिक वॉल हे सगळं मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं. बाकी जी आहे ती मीटर क्यूबमध्ये मोजलं जातं. ही जी आहे ती एक्सेप्शनल केस आहे, ही जी मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातो. ब्रिकवर्कमध्ये आपल्याला काही डिडक्शन्स करावं लागतं. नो डिडक्शन्स आर मेड फॉर ओपनिंग एरिया अप टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 155 स्क्वेअर इंच और 0.1 मीटर स्क्वेअर. जर एवढा ओपनिंग असलं तुमचं ब्रिकवर्कमध्ये किंवा एवढी साईजची तुमची विंडो जर असली तरीही ह्याच्यासाठी डिडक्शन केलं जात नाही. एंड ऑफ बीम्स, पोस्ट, रॅफ्टर एक्सेट्रा अप टू 5 सेंटीमीटर स्क्वेअर और 77 पॉईंट स्क्वेअर इंच. सॉरी, इथं 500 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. 77.5 स्क्वेअर इंच एवढा जर एरिया तुमचा एंड असला बीमचा किंवा पोस्टचा किंवा राफ्टरचा, समजा तुम्ही ही तुमची बीम आहे, एंडिंग आहे आणि इकडून तुमची अजून एक बीम जाते, तर ही एवढा एरिया जर तुमची 500 सेंटीमीटर स्क्वेअरपेक्षा बारकी असली तर इथं पण डिडक्शन केलं जात नाही. बेड प्लेट, वॉल प्लेट अँड छज्जास अँड रूफ स्लॅब एक्सेट्रा ह्यांचं डिडक्शन केलं जातं. जरी 500 सेंटीमीटर स्क्वेअरपेक्षा कमी असलं तर डिडक्शन केलं जात नाही. पण जर बेड प्लेट, वॉल प्लेट, छज्जा अँड रूफ स्लॅब ह्यांचं डिडक्शन करावं लागतं. तुमची बीम एवढी आहे आणि तुमची ब्रिक मेसनरी इथंपर्यंत आहे, तर तुम्हाला ही तुमची स्लॅब आहे समजा, तर तुम्हाला एवढं डिडक्शन करावं लागतं स्लॅबचं थिकनेस एवढं टोटल हाईटमधून. आता आपण कॉस्ट कॅल्क्युलेशन म्हणजे थोडक्यात रेट अनालिसिस करायचं ब्रिक मेसनरीचं. त्याच्या आधी आपल्याला स्टँडर्ड साईज, नॉमिनल साईज माहिती पाहिजे आणि आपण काल कन्व्हेन्शनल साईज बघितला होता ब्रिक्सचा. स्टँडर्ड साईज म्हणजे काय? स्टँडर्ड साईज काय असतं? 19x9x9 सेंटीमीटर असतो आणि नॉमिनल साईज 20x10x10 सेंटीमीटर असतो. नॉमिनल साईजमध्ये मोटार इन्क्लूड केलेला असतो. ही स्टेप्स आहे ती कॉस्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण डायरेक्टली एक प्रॉब्लेम थ्रू समजून घेऊया. आपल्याला एक लेंथ दिलेली आहे 10 मीटर, हाईट आहे 200 सेंटीमीटर, थिकनेस आहे 30 सेंटीमीटर, मोटारची प्रोपोर्शन दिलेलं आहे 1:4, कॉस्ट ऑफ 1 सिमेंट बॅग दिली आहे 400, सँड दिले आहे 45 रुपीज पर आय थिंक मीटर क्यूब दिलेला आहे, नाही फीट क्यूब मध्ये कन्वर्ट केलेला आहे. सँड 45 रुपीज पर फीट क्यूब, 1 ब्रिक 8 रुपीज. तर पहिल्याला आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ब्रिक वर्क काढावं लागेल. व्हॉल्यूम काढण्यासाठी लेंथ इंटू हाईट इंटू थिकनेस आपण जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला व्हॉल्यूम भेटतं 6 मीटर क्यूब. त्याच्यानंतर नंबर ऑफ ब्रिक 6 मीटर क्यूबसाठी आपण मोटारची साईज कन्सिडर करून नॉमिनल साईज घेऊया. नॉमिनल साईज आहे 20x10x10 सेंटीमीटर पर ब्रिक, 6 मीटर क्यूब, आणि ह्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला 6 मीटर क्यूबसाठी 3000 ब्रिक्स लागतात. ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वेट मोटार काढावं लागतं. 6 मीटर क्यूबमध्ये आपल्याला 3000 इंटू 0.19 इंटू 0.09 इंटू 0.009 एवढी जर आपण मायनस केली तर ही आपली ॲक्च्युअल ब्रिक वर्क आहे. एवढ्यामध्ये आपला ब्रिक वर्क असणार आहे आणि रिमेनिंग जी येईल ती आपला व्हॉल्यूम ऑफ मोटार असणार आहे, वेट मोटार. सो आपल्याला वेस्टेज कन्सिडर करावं लागतं 15% ऑफ टोटल व्हॉल्यूम. ही डिफर करतं ब्रिक मेसनरीसाठी, सिमेंटसाठी ही आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं वेस्टेज, ते आपण पुढे डिस्कस करूया. व्हॉल्यूम ऑफ ड्राय मोटर आपल्याला इन्क्रीज करावं लागतं 25%. जेवढं आपल्याला भेटतं त्यापेक्षा 25%ने आपल्याला ड्राय मोटर इन्क्रीज करावं लागतं. तर आपल्याला टोटल मोटारचं व्हॉल्यूम झाला 1.98 मीटर क्यूब. नंतर आपल्याला मोटारमध्ये 2 पार्ट असतात, एक आहे सिमेंट आणि एक आहे सँड. तर आपल्याला प्रोपोर्शन दिलेलं आहे 1:4, तर टोटल प्रोपोर्शन झाला 5. तर 5 झाला टोटल, त्यापैकी 1 पार्ट जी आहे ती सिमेंटचा आहे, त्यामध्ये आपण 1/5 इंटू टोटल व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सिमेंटची व्हॉल्यूम मिळाली. सेम ह्याच्यामध्ये आपण जर
4/5 इंटू व्हॉल्यूम ऑफ ड्राय मोटर केलं तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सँड मिळाला. नंतर आपल्याला नंबर ऑफ सिमेंट बॅग काढायचा आहे. आपल्याला व्हॉल्यूम मिळाला आहे आणि 1 सिमेंट बॅगची व्हॉल्यूम ही 0.035 असतं. 0.035 मीटर क्यूब ही 1 बॅग सिमेंटची व्हॉल्यूम आहे. तर टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेंटमधून 1 बॅगची व्हॉल्यूम आपण डिवाइड केलं तर आपल्याला 11.35 बॅग्स ऑफ सिमेंट लागतात. अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 12 घेऊ शकतो. नंतर एस्टिमेटेड कॉस्ट, ब्रिक्स 3000 ब्रिक्स लागतात आणि आपल्याला एक ब्रिकची कॉस्ट दिली होती 8 रुपीज पर ब्रिक, तर झाला 24,000 रुपीज ब्रिकचा. सिमेंट दिलेला आहे 12 बॅग्स आणि सिमेंटची ऑन एन ॲव्हरेज रेट 400 आहे किंवा इथं त्यांनी दिलेला आहे सिमेंटची बॅगची रेट 4800. सिमेंटची कॉस्ट झाली. सँडमध्ये आपल्याला इथं फीट क्यूबमध्ये आपल्याला रेट दिलेला आहे आणि आपण मीटर क्यूबमध्ये काढलेला आहे व्हॉल्यूम. तर आपल्याला आपण जेव्हा 35.305 न मल्टिप्लाय कराल तर ती फीट क्यूबमध्ये आपल्याला ती कन्वर्ट होईल. 1.59 इंटू 35.305 इंटू 45 ही आपला रेट आहे. तर मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 2526 ही कॉस्ट ऑफ सँड भेटली. ही तिन्हीला ॲड केल्यावर ही टोटल कॉस्ट 31,326 झाली. नंतर आहे प्लॅस्टरिंग आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजला जातो आणि ह्यांची थिकनेस आपल्याला द्यावं लागतं. एक्सटर्नल प्लॅस्टरिंग थिकनेस वेगळा असतो, इंटरनल प्लॅस्टरिंग थिकनेस वेगळा असतो. तर जनरल थिकनेस ही 12 mm असतं. डिडक्शन्स, ओपनिंग एरिया जर 0.5 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असला तर नो डिडक्शन इज अप्लाइड. ओपनिंग एरिया जर 0.5 मीटर स्क्वेअर ते 3 मीटर स्क्वेअरमध्ये असलं तर डिडक्शन ऑन सिंगल साईड केलं जातं. आणि ओपनिंग एरिया जर 3 मीटर स्क्वेअरपेक्षा जास्त असलं तर डिडक्शन ऑन डबल साईड केला जातो. नोट, एंड ऑफ बीम, पोस्ट, रॅफ्टर, नो डिडक्शन इज अप्लाइड. जिथं वर आपण ब्रिकवर्कमध्ये ह्यांचं डिडक्शन केला होता तिथं प्लॅस्टरिंगसाठी ह्यांचं डिडक्शन केलं जात नाही. व्हॉल्यूम ऑफ ड्राय कॉन्क्रीट अँड व्हॉल्यूम ऑफ ड्राय मोटार हे आपण वर प्लॅस्टरिंगमध्ये अप्लाय केलं होतं. मॉर्टारसाठी ही 25% to 33% मध्ये व्हेरी करतं आणि कॉन्क्रीटमध्ये 50 to 54% मध्ये व्हेरी करतो. ड्राय टू वेटमध्ये कन्वर्ट करायला थिकनेस असतं फॉर 12 mm थिकनेस 30% इज इन्क्रीज्ड फॉर वेस्टेज. 15 mm थिकनेससाठी 25%, 20 mm साठी 20% इन्क्रीज केलं जातं वेस्टेजसाठी. तर आता आपण एक प्लॅस्टरिंगची एस्टिमेशन करूया कॉस्टची. तर आपल्याला वॉल दिलेला आहे 6/4 मीटर, थिकनेस दिलेली आहे प्लॅस्टरिंगची 12 mm आणि प्रोपोर्शन दिलं आहे 1/6. कॉस्ट ऑफ सिमेंट बॅग 400 आणि कॉस्ट ऑफ सँड 45 per मीटर क्यूब. समजा आता व्हॉल्यूम ऑफ प्लॅस्टर काढायचं आहे आपल्याला, तर वॉलला आपण दोन्ही साईड प्लॅस्टर करावं लागतं म्हणून इथं आपण 2 घेतलेला आहे, एक ह्या साईडची आणि एक ह्या साईडची. तर आपल्याला एरिया दिलेला आहे 6x4 आणि थिकनेस आहे 0.012 मीटरमध्ये. 12 mm थिकनेस ही मीटरमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर व्हॉल्यूम काढल्यावर 0.576 मीटर क्यूब आला. आपलं 12 mm ची थिकनेस असल्यामुळे आता आपण इथं बघितलं होतं की 30% आपल्याला वेस्टेजसाठी वाढवावं लागतं. तर 30% इन्क्रीज केल्यावर आपलं 0.7488 मीटर क्यूब आलेलं आहे. मग आता आपल्याला ही वेट आलेला आहे. ड्रायमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 25 to 33% मध्ये इन्क्रीज करावं लागतं. तर आपण इथं 25% इन्क्रीज केला तर 0.936 मीटर क्यूब आला. आता मॉर्टरमध्ये 2 मेन कन्स्टिट्यूट आहेत, एक आहे सिमेंट आणि एक आहे सँड आणि प्रोपोर्शन दिलेला आहे 1:6 म्हणजे टोटल झालं 7. त्यापैकी 7 पैकी 1 आहे सिमेंटचा आणि 6 आहे सँडचा. तर ही 1/7 आणि 6/7 आला आणि व्हॉल्यूम ऑफ ड्राय मोटरनं मल्टिप्लाय केली की व्हॉल्यूम ऑफ सिमेंट भेटतो आणि व्हॉल्यूम ऑफ सँड भेटतो आपल्याला. नंतर नंबर ऑफ सिमेंट बॅग, मागासारखंच आपल्याला एक बॅगची व्हॉल्यूम माहीत आहे आणि आपल्याला इथं टोटल व्हॉल्यूम भेटलेला आहे. ही जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ बॅग भेटून जातो जी की 3.83 येतं. अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 4 घेतो. आणि आता सिमेंटची कॉस्ट काढली आपण 4 बॅग इंटू 400 रुपीज वर दिलेला आहे सिमेंटची कॉस्ट. ही झाली 1600 रुपीज कॉस्ट ऑफ सिमेंट झाली. कॉस्ट ऑफ सँड आहे ही 0.8022 मीटर क्यूब आपला व्हॉल्यूम आहे. 35.3075 हे आपण मीटर क्यूबचा फीट क्यूबमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि 45 हे आपला पर फीट क्यूबचा रेट आहे. तर हे आपण हे केलं 1274.5 अप्रॉक्सिमेटली 1275. टोटल कॉस्ट ही दोन्ही आपण जेव्हा ॲड केलं तर आपल्याला 2875 रुपीज कॉस्ट आला.
प्लॅस्टरिंगसाठी. आणि तसंच आता सिमेंट कॉन्क्रिटिंग करायचं. सिमेंट कॉन्क्रिटिंगमध्ये आपल्याला 3 कन्स्टिट्यूशन घ्यावं लागतं. एक आहे सिमेंट, एक आहे सँड, एक आहे कोर सर्टिफिकेट. इथं सगळं सेम आहे, पण आपल्याला इथं प्रोपोर्शनली आता ॲग्रिगेट सुद्धा दिलेलं असतं. आता आपल्याला 15 मीटर क्यूब सिमेंट कॉन्क्रिटिंगसाठी आपल्याला एस्टिमेशन करायचं आहे. तर त्यांनी कॉस्ट दिलेली आहे 400 रुपीज पर बॅग सिमेंटची, सँडची दिली आहे 45 फीट क्यूब, ॲग्रिगेटची दिली 60 फीट क्यूब. व्हॉल्यूम ऑफ ड्राय कॉन्क्रीट आपल्याला इन्क्रीज करावं लागतं 150 to 54% वेट कॉन्क्रीटमध्ये. ड्राय कॉन्क्रीटची व्हॉल्यूम झालेली आहे 15 मीटर क्यूब. आपण इथं 15 मीटर क्यूबला 52% किंवा 53% इन्क्रीज केल्यावर आपल्याला 22.53 मीटर क्यूब ही आपल्याला ड्राय कॉन्क्रीट व्हॉल्यूम भेटलेला आहे. मग ड्राय कॉन्क्रीट व्हॉल्यूममध्ये आपल्याला प्रोपोर्शन दिलेलं आहे 1:2:4, म्हणजे टोटल 7 झाला. 7 मध्ये 1 पार्ट जे आहे ती सिमेंटचा आहे, 2 पार्ट जे आहे ती सँडचा आहे, 4 पार्ट जे आहे ती ॲग्रिगेटचा आहे. आणि आपण व्हॉल्यूम ऑफ ड्राय कॉन्क्रीटनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला सिमेंटची व्हॉल्यूम, सँडची व्हॉल्यूम आणि ॲग्रिगेटची व्हॉल्यूम भेटून जाईल. आणि आता नंबर ऑफ सिमेंट बॅग काढावं लागतं. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिमेंट इथं भेटलेला आहे आणि व्हॉल्यूम ऑफ 1 बॅग आपल्याला माहित आहे. व्हॉल्यूम ऑफ 1 बॅग आहे 0.035 मीटर क्यूब. आणि जेव्हा आपण ह्याला डिवाइड करेल तर आपल्याला 91.71 बॅग्स लागतो, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 92 बॅग्स लागतो. आणि जेव्हा आपण 92 बॅग्सला पर रेटनं मल्टिप्लाय केलं, म्हणजे इंटू 400 केलं, तर आपल्याला 36,800 भेटला. आणि आपण सँडचं व्हॉल्यूमला 45 फीट क्यूबच्या रेटनं मल्टिप्लाय केलं. फीट क्यूबला कन्वर्ट करण्यासाठी 35.307 मल्टिप्लाय केलं आपण इथं. सेम ॲग्रिगेटसाठी पण 35.307 ही मीटर क्यूबचं फीट क्यूबमध्ये आपण कन्वर्ट केला. आणि 45 ही आपलं सँडचा रेट आहे, 60 ही आपला ॲग्रिगेटचा रेट आहे. आणि ही मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला सँडचा रेट 10,213 आणि ॲग्रिगेटचा 7,222 भेटला. आणि तिन्हीचं ॲडिशन केल्यावर आपल्याला 74,235 रुपीज आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ प्लॅस्टरिंग मिळाला ह्या साईजच्या वॉलसाठी. आपण सिमेंट कॉन्क्रिटिंग बघत होतो, तर आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ सिमेंट कॉन्क्रीट मिळाला 15 मीटर क्यूबसाठी. तर याच्या पुढचं आपण जी कॅल्क्युलेशन ऑफ अर्थवर्क आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर धन्यवाद.